मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर मित्रांनो बायकांना पटवायचे, पुरींना पटवायचे तरीके आणि मेथड मी तुम्हाला ह्यापूर्वी पण खूप वेळा मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो अशी 3 कामं, आणि ती 3 कामं ना एवढी सोपी आहेत आणि एवढी सरळ आहेत की मित्रांनो कोणी पण म्हणजे पुरुष, कोणी पण मुलगा ती 3 कामं ना करू शकतो. आणि मित्रांनो कोणत्या पण बाईला, कोणत्या पण मुलगीला तो पटवू शकतो. म्हणजे मित्रांनो असं काही डिफिकल्ट, असं काही कठीण मी तुम्हाला सांगणार नाही आहे की म्हणजे ते करायला ना तुम्हाला भीती वाटेल, तुम्हाला लाज वाटेल, असं मी तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे. मी तुम्हाला अगदी सरळ सोपं अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला, कोणत्या पण मुलगीला तुम्ही सहज तिला पटवू शकता. आणि कोणती पण बाई, कोणती पण मुलगी तुम्हाला लवकरात लवकर ती पटणार मित्रांनो. कारण मित्रांनो हे मी ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः करून झालोय. आणि हे करून ना मी स्वतः 2-3 बायकांना मी पटवलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो तो माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासाठी ना तुम्ही स्वतःला बदला. काय बोललो मी? तिच्यासाठी ना तुम्ही स्वतःला बदला. तिच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही ना स्वतःमध्ये बदल करा. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो जर एखादी मुलगी तुमच्यासाठी म्हणजे जर तिने स्वतःमध्ये बदल केला, सो मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं की म्हणजे यार म्हणजे ही मुलगी ना माझ्यासाठी स्वतःमध्ये म्हणजे हिने ना बदल केला आहे, म्हणजे ही मुलगी ना माझ्यासाठी खरंच एकदम सिरियस आहे, म्हणजे ही मुलगी ना माझ्यावरती सिरियसली प्रेम करते. तर मित्रांनो तसंच असतं की मित्रांनो जेव्हा म्हणजे एखाद्या मुलगीसाठी, एखाद्या म्हणजे बाईसाठी एखादा पुरुष ना स्वतःला बदलतो, सो मित्रांनो म्हणजे त्या पण बाईला ना असंच वाटतं की म्हणजे हा पुरुष ना फक्त माझ्यासाठी, म्हणजे ह्याने स्वतःला बदललं म्हणजे हा पुरुष ना माझ्यासाठी सिरियस आहे. जसं मित्रांनो तुम्हाला ना सिगारेट प्यायची तुम्हाला सवय आहे, म्हणजे तुम्ही ना सिगारेट पिता किंवा तुम्ही गुटखा खाता असं तुम्ही काहीतरी समजा मित्रांनो. आणि मित्रांनो म्हणजे ती गोष्ट ना त्या मुलीला आवडत नाही आणि त्या मुलीने ना तुम्हाला म्हणजे सहज ती मुलगी बोलली की म्हणजे काय यार तू म्हणजे हे सिगरेट पितोस, तू गुटखा खातोस, म्हणजे ती गोष्ट ना मला अजिबात आवडत नाही असं ती बोलली ना. सो मित्रांनो तुम्ही तिला तेव्हाच बोला की म्हणजे बघ म्हणजे ही गोष्ट ना मी फक्त तुझ्यासाठी कायमची सोडू शकतो. होय मित्रांनो काय बोललो मी? तुम्ही तिला असं बोला की बघ म्हणजे मी ना फक्त तुझ्यासाठी, म्हणजे जर तू सांगत असशील ना तर मी ही गोष्ट आत्ताच्या आत्ता सोडू शकतो आणि ते पण कायमसाठी. आणि मित्रांनो तुम्ही ना खरोखरच सिगरेट पिणं किंवा गुटखा खाणं तुम्ही सोडून द्या. आणि जेव्हा त्या मुलीला समजेल ना की म्हणजे खरोखरच म्हणजे ह्याने माझं ऐकलं आणि म्हणजे ह्याने ना स्वतःची सवय माझ्यासाठी बदलली, म्हणजे हा मुलगा ना खरोखरच माझ्यासाठी सिरियस आहे, असं म्हणजे तुम्ही ना मित्रांनो काही ना काहीतरी करत राहा. जसं मित्रांनो त्या मुलीला ना म्हणजे जसं म्हणजे त्या मुलीने सांगितलं की म्हणजे तू ना असे कपडे घालू नकोस, तू ना ह्या कलरचे कपडे तू जास्त घालू नकोस, किंवा तू म्हणजे ह्या कलरचे कपडे जास्त घालायला चालू कर, हा कलर ना तुझ्यावरती जास्त सूट करतो. सो मित्रांनो तुम्ही ना त्या कलरचे कपडे तुम्ही घालायला सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला भले तो रंग, तो कलर तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला त्या रंगाची वीट येत असेल, तरी पण मित्रांनो तुम्ही ना फक्त तिच्यासाठी त्या रंगाचे कपडे तुम्ही घालायला सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो थोडक्यात मला काय सांगायचंय की मित्रांनो तुम्ही ना तिच्यासाठी स्वतःमध्ये बदल करा. म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही असं कराल ना तेव्हा त्या मुलीला, त्या बाईला असं वाटेल की म्हणजे खरोखरच हा मुलगा ना माझं ऐकतो आणि हा मुलगा ना माझ्यासाठी सिरियस आहे. आणि ती मुलगी आणि ती बाई तुमच्याकडे लवकरात लवकर आकर्षित व्हायला ती सुरू करणार मित्रांनो. कारण मित्रांनो हे मी ना स्वतः करून झालोय आणि ह्याचा फायदा होतो, ह्याचा मी अनुभव स्वतः घेतलाय मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. काय बोललो मी? तुम्ही ना तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही ना एखाद्या मुलीच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता आणि वेळोवेळी तिला सरप्राईज देता, जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा की तिला ना खायला काय आवडतं, तिला ना कोणते कलर तिला जास्त
जास्त आवडतात, तिला ना कोणतं फूल तिला जास्त आवडतं, तिला ना कुठे फिरायला तिला जास्त आवडतं, तिचा वाढदिवस कधी असतो, असं मित्रांनो तिच्याबद्दल ना सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि वेळोवेळी ना तिला तुम्ही सरप्राईज तुम्ही तिला देत राहा. जसं मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की त्या मुलीला ना पाणीपुरी खूप जास्त आवडते, तर मित्रांनो तुम्ही तिला ना म्हणजे घरी येताना पाणीपुरी पार्सल तुम्ही तिच्यासाठी घेऊन या आणि मित्रांनो ती पाणीपुरी ना तुम्ही तिला अचानकपणे तिला म्हणजे देऊन बघा. ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त खुश होणार. जसं मित्रांनो त्या मुलीचा बर्थडे तिचा वाढदिवस उद्या आहे, सो मित्रांनो तुम्ही ना आज रात्री 12 वाजता बरोबर तिला विश करा. तुम्ही तिला काही ना काही छानसं गिफ्ट, काही ना काही छानसं म्हणजे अशी वस्तू तुम्ही तिला देऊन बघा. म्हणजे मित्रांनो त्या मुलीला असं वाटलं पाहिजे की बघ ना हा मुलगा ना माझ्याबद्दल किती छोट्या छोट्या गोष्टी हा मुलगा लक्षात ठेवतो. म्हणजे माझ्याबद्दल ना मलाच म्हणजे एवढ्या गोष्टी मला लक्षात नसतात की म्हणजे मला काय खायला आवडतं, माझा वाढदिवस कधी असतो, म्हणजे माझ्याबद्दल ना मलाच एवढं लक्षात राहत नाही तेवढं म्हणजे हा मुलगा ना माझ्याबद्दल एकूण एक खडानखडा माहिती हा लक्षात ठेवतो, असं त्या मुलीला वाटलं पाहिजे मित्रांनो. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी हेच म्हणजे लक्षात ठेवून ती म्हणजे तुमच्याकडे हळूहळू आकर्षित व्हायला ती सुरू करणार मित्रांनो. कारण प्रत्येक मुलगीला असा मुलगा हवा असतो जो म्हणजे तिच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवेल, एवढं तिला महत्त्व तो तिला देईल असा मुलगा ना तिला हवा असतो मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिची खूप जास्त कदर करा. काय बोललो मी? तुम्ही ना तिची खूपच जास्त तुम्ही तिची कदर करा. म्हणजे मित्रांनो मुलींना ना असं वाटतं की यार म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना असं कोणतरी पाहिजे की ज्याने माझी कदर ना खूपच जास्त त्याने करायला पाहिजे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मी त्याला काय पण सांगितलं ना तर म्हणजे ती गोष्ट त्या म्हणजे मुलग्याने ऐकली पाहिजे. म्हणजे तो मुलगा ना माझ्यासाठी काही पण करायला तो तयार असला पाहिजे. असं म्हणजे कोणतरी मला पाहिजे की म्हणजे ज्याने माझी कदर ना खूपच जास्त करावी असं मुलीला वाटत असतं. म्हणजे मित्रांनो त्या मुलीला ना असा मुलगा तिला हवा असतो जो तिला ना प्रिन्सेस ट्रीटमेंट तो तिला देऊ शकेल. म्हणजे मित्रांनो जसं ना तो तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो तिला जपू शकेल असा मुलगा ना तिला हवा असतो. आणि मित्रांनो ह्याचाच फायदा घेऊन तुम्ही जर तिची ना कदर करायला सुरुवात केलात ना मित्रांनो की मित्रांनो जेवढी कदर तिचा नवरा, तिचा बॉयफ्रेंड किंवा तिचे घरचे पण तिची एवढी कदर करत नसतील ना तेवढी कदर तुम्ही जर करायला लागलात ना तर ती मुलगी, ती बाई हमखास तुमच्यावरती इम्प्रेस होणार मित्रांनो. म्हणजे त्या मुलीला, त्या बाईला असं वाटणार की यार म्हणजे एवढी कदर ना माझा नवरा सुद्धा माझी करत नाही, जेवढी कदर ना हा मुलगा, हा पुरुष माझी करतो असं तिला वाटेल मित्रांनो. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हा ती मुलगी स्वतःहून तुम्हाला भाव द्यायला ती सुरुवात करणार मित्रांनो. ती स्वतःहून ना तुमच्या जवळ जवळ यायला ती सुरुवात करणार मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही करून बघा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला काय भेटतो तर तो रिझल्ट तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट अवश्य बघेन. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.